मराठा आंदोलन प्रकरणात उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी। हायकोर्टाकडून आज कोणतेही आदेश नाहीत। उद्याच्या सुनावणीत आंदोलनाबाबत मुंबई कोर्ट निर्णय देणार। आंदोलनामुळे शाळा कॉलेज आणि नोकरदारांना त्रास। जरांगे आणि वीरेंद्र पवारांना नोटीस द्या। मुंबई हायकोर्टाचे सरकारला आदेश, तर आंदोलकांना मुंबई बाहेर काढण्याच्या सूचना। आझाद मैदानात 5000पेक्षा जास्त आंदोलकांनी थांबवू नये। इतर आंदोलकांनी मुंबई सोडावी, जरांगेंच्या वकिलांचं आवाहन। आंदोलक नाही सरकार हुल्लडबाज। मराठा आंदोलकांची जरांगेंकडून पाठराखण, तर आंदोलकांनाही शांतता राखण्याचं आवाहन। पुढच्या 4 ते 5 दिवसात 5.5 कोटी मराठा मुंबईकडे येणार। अजूनही वेळ गेलेली नाही। आरक्षण देऊन टाका, नाहीतर मुंबईत पाय ठेवायला जागा राहणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। आझाद मैदानात आंदोलनावेळी महिला पत्रकारांसोबत गैरवर्तणुकीचा आरोप। मुंबई मराठी पत्रकार संघाकडून घटनांचा निषेध। गैरवर्तनासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी। ओबीसी नेत्यांची मुंबईतल्या एमईटी इथं बैठक सुरू। छगन भुजबळांच्या उपस्थितीत बैठक। हाकेंसह अनेक ओबीसी नेते उपस्थित। काय निर्णय होणार याकडे लक्ष। आणि जरांगेंचं आंदोलन योग्य नाही, जरांगे आणि आंदोलकांवर कारवाई करा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची मागणी।